जेव्हा आपल्या जवळचं कोणी आपल्याला स्वीकारत नाही किंवा आपल्याला सोडून जातो, आणि ही एक अशी गोष्ट आहे जी खूप लोकांच्या आयुष्यामध्ये होतो. यामुळे काय होतं, काही लोकांना मानसिक आरोग्याचा त्रास होतो, तर काही लोकांना भावनिक आरोग्याचा त्रास होतो. चला तर बघूया अनुभव कसा असतो. बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये असे काही व्यक्ती असतात ज्यांना आपण खूप जीव लावलेला असतो, ज्यांची आपण खूप काळजी घेतलेली असते, ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवलेला असतो, आणि काही कारणाने तोच व्यक्ती आपल्याला स्वीकारत नाही किंवा आपल्याबद्दल गैरसमज करून घेतो, आपल्याला इग्नोर करतो. यामुळे काय होतं, आपल्याला खूप त्रास होतो. यामुळे मनात येणारे विचार कोणते? मी अपुरा आहे का? मी चुकीचा होतो का? तो व्यक्ती माझ्याशी असं का वागतोय? मला तो का सोडून गेला? आणि यामुळे काय होतं, सतत दुःख वाटतं, मन बेचैन होतं, अभ्यासात किंवा कामात लक्ष लागत नाही. कधी कधी ते माणूस डिप्रेशनमध्ये सुद्धा जा. असं का होतं? कधी कधी प्रेम एकतर्फी असू शकतं, किंवा वेळ वाईट असू शकते, किंवा त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये वेगळी प्रायोरिटी असू शकते, किंवा तो व्यक्ती त्याच्या लाईफमध्ये बिझी असू शकतो. हे काही छोटे पण उपयोगी असे उपाय आहे जे तुम्हाला या अवस्थेतून बाहेर येण्यास मदत करतील. पॉईंट नंबर 1, दुःख मान्य करा. जर तुम्हाला रडायला येत असेल तर तुम्ही रडा, मन मोकळे करा, भावना दडपून ठेवू नका. पॉईंट नंबर 2, कोणाशी तरी बोला. आई असेल, वडील असेल, मित्र असेल, मैत्रीण असेल, असा विश्वासू व्यक्ती ज्यांना तुम्ही ती गोष्ट शेअर करू शकता, अशा व्यक्तीकडे आपली ती गोष्ट शेअर करा. पॉईंट नंबर 3, जी गोष्ट तुम्हाला त्रास देते ना, त्या गोष्टीपासून लांब राहा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला त्या व्यक्तीचे सोशल मीडिया पोस्ट पाहून तुम्हाला त्रास होत असेल तर ते टाळा, किंवा त्या व्यक्तीसोबत तुम्ही टाइम स्पेंड केलेल्या गोष्टी आठवून तुम्हाला त्रास होत असेल ते टाळा. पॉईंट नंबर 4, स्वतःकडे लक्ष द्या. उदाहरणार्थ, स्वतःच्या आहाराकडे, स्वतःच्या लाईफस्टाईलकडे, स्वतःच्या झोपेकडे, तुमच्या स्वप्नांसाठी काम करा. थोडं लाईफमध्ये पुढे होण्याचा प्रयत्न करा. पॉईंट नंबर 6, बिझी राहा. बिझी कसं राहायचं? उदाहरणार्थ, जी गोष्ट केल्याने तुम्हाला आनंद होतो. बघा, कुणाला बुक्स रीड करायला आवडतं, कुणाला सॉन्ग ऐकायला आवडतं, तर कुणाला डान्स करायला आवडतं. तुम्ही अशी गोष्ट करा जी गोष्ट करून तुम्हाला आनंद होईल. पॉईंट नंबर 6, स्वतःच्या स्वप्नासाठी काम करा. जी गोष्ट केल्याने तुम्ही लवकरात लवकर तुमच्या स्वप्नापर्यंत पोहोचाल, अशी गोष्ट करा. पुढे कसं जायचं? वेळ लागेल पण बरं वाटेल. जेव्हा तुम्ही मागे होऊन पाहाल ना, तेव्हा तुम्हाला रिअलाइज होईल की या व्यक्तीने दिलेल्या दुःखामुळे तुम्ही आज कुठेतरी अजून स्ट्रॉंग झाला आहात. हा हक्क कुणालाच नाहीये. तुमच्या आयुष्यामध्ये क्षणाला येईल तो व्यक्ती तुम्हाला आनंद करेल, क्षणाला तो येईल व्यक्ती तुम्हाला दुःख करेल. तुमचं आयुष्य पूर्णपणे तुमचं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या स्वप्नांवर काम करा, तुमच्या स्वतःच्या लाईफस्टाईलकडे लक्ष द्या. लक्षात ठेवा, युअर पेइंग इज रिअल बट इट्स नॉट अ परमनंट. ओके.